माजी गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता विधानसभासाठी तयार आहेत आणि ते वेगवेगळे कार्यक्रम पण घेत आहे आणि त्यांच्याकडे आपण जाणून घेण्याचे म्हणतो. सर, काय सांगाल? आज तुमचा एक मोठा कार्यक्रम होता आणि विधानसभा निवडणूक जी आहेत लवकरच होणार आहे, त्याची तयारी तुमची सुरू आहे. हो, विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावेळेस मी पक्षांना सांगणार आहे की मी पण इच्छुक आहे आणि माझी निवडणुकीची मी तयारी करतोय. संघटन, समाज आणि मित्रपरिवार या सर्वांचं एकत्रीकरण करून लोकसभेला आम्हाला जे आम्ही सीट पडली आमची, त्यात काय काय त्रुटी होती ते त्रुटी सगळी काढून एक पूर्वीसारखा संघटन, कारण घाटकोपरमध्ये 90पासून 89पासून लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, आम्ही सर्व निवडणुका हे कार्यकर्त्यांचा, समाजाचा आणि मित्रपरिवाराच्या समन्वयाने आम्ही निवडून आलो आहे. यावेळेस आम्ही फक्त 29,000 मतासाठी लोकसभा जी पडली, त्यात आमच्याच पक्षाचे नेतृत्व या जिल्ह्याचं, त्यांचा कम्युनिकेशन्समध्ये काहीतरी अडचण होती. ती सगळी अडचण आम्ही डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो. शेवटी आम्हाला वाटत पण होतं की आम्ही 50-75 हजार मतांनी आम्ही निवडून पण येऊ. कारण पहिलं जे एक वाद जे वाटत होता की इथं गुजराती मराठी होणार, तो वाद अजिबात झालेला नाही. बूथ वाईज सगळं आम्ही रेकॉर्ड चेक केलं. मांडूप विधानसभामध्ये आम्हाला 75,000 मतं पडली आणि आमच्यापेक्षा समोरच्याला फक्त 3,500 मतं जास्त पडली. आपण कुठे कमी पडलो? आम्ही मानखुर्दला निश्चित कमी पडलो, कारण अंडर करंट आमचे मुस्लिम बांधवांना जो आहे ते आम्ही वेळेवर ओळखू शकलो नाही आणि जे नेरेटिव्ह संविधानाचा विषय घेऊन जे नेरेटिव्ह चालवण्यात आलं, त्यांना डिफेन्स किंवा त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडलो. पण त्याचबरोबर आमच्या या ईशान्य मुंबई लोकसभेच्या विभागात जे आमचं एकत्रीकरण, संघटन, त्याची रचना, टू डेचा प्लान, हे जे सगळं होतं, त्याच्यात आम्हाला दिसत होतं की कुठं ना कुठं काही ना काही अडचण निर्माण होते. ती आम्ही सोल्व करत जात होतो. परंतु शेवटी आम्हाला जो काही अपेक्षा होती, ती अपेक्षा हे 2 संप्रदायाची मतं यांनी आमच्या घाटकोपर पश्चिममध्ये नेहमी 30-35 हजारची लीड मिळायची, तिथे आम्हाला 14-15 हजारची डेफिसिट मिळाली. घाटकोपर पूर्वेला आम्ही 55,000च्या जवळपास आम्हाला लीड मिळायची, ती 30 हजारावर आली. आणि विक्रोळी आणि भांडूप आम्ही जेवढं मनात समजलो होतो त्याच्यापेक्षा जास्ती मतं आम्हाला मिळाली. आणि ते कॅल्क्युलेशन आमचं असं होतं की घाटकोपरमध्ये आणि मानखुर्दमध्ये वाढलेलं मतदान आणि नेरेटिव्ह आणि मुस्लिम मत या फॅक्टरमुळे आमच्या कॅल्क्युलेशनमध्ये गडबड होती आणि त्यामुळे आम्ही ते पडलो. जर बघितलं तर इथे स्थानिक आमदार भाजपच्या विद्यमान पराग शाह आहेत आणि त्यांच्यामध्ये भाजपमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांच्याबद्दल आपण काय सांगा? नाही, मी ज्या स्तरावर पक्ष मला जबाबदारी देत आहेत, मी काम करतो. नाराजगी आहे किंवा नाही आहे याबद्दल माझ्यापर्यंत अशी काही भूमिका आलेली नाही आहे. ही सगळी चर्चा आहे
ते उमेदवार मुंबई BJP, प्रदेश BJP या स्तरावर काही प्रमुख मंडळी पूर्ण जिल्ह्यामध्ये काय काय त्रुटी होती यासंबंधी चर्चा आहे. जर बघितलं तर हे विद्यमान आमदार आहे, त्यांना तिकीट BJP नाही देणार का आणि तुम्हाला देणार? मी असं नाही सांगू शकत. मी इच्छुक आहे आणि माझी लढाईची तयारी आहे. जर आपल्याला तिकीट भेटला नाही तर का अपक्ष लढणार तुम्ही? असा विषय आमच्या समोर उपस्थित होतच नाही. कारण 85 पासून 2019 पर्यंत 7 वेळा पक्षाने मला तिकीट दिली. असाच जर माझ्या मनात असता तर मी मागच्या वेळेसच अपक्ष उभा राहिलो असतो. त्यामुळे समाजाचा, संघटनांचा आणि कार्यकर्ता मित्रपरिवारांचा एक आग्रह की तुम्ही कुठेतरी एकदा रस्त्यावर या. त्याच्याने माझ्या कार्यकर्त्यांचा जोश, माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना जोश हे किमान उचलायला आम्ही असे कार्यक्रमाचे नियोजन करतो ज्यांनी एक सक्षम अशा प्रकारचा निवडणुकीच्या समोरची मशिनरी तयार होणार. जर बघितलं तर पक्षाने काही पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तुम्हाला कामाला लागा असा आदेश दिलेले आहेत का? नाही, ती पद्धत तर नाही आहे. पार्टी जेव्हा ठरवणार आणि जेव्हा निश्चित होणार तेव्हा पक्ष सांगणार. पण आपण तयारी सुरू केलेलं आहे असं म्हणता येईल? हो हो, निश्चित सुरू मी केलेली आहे तयारी. माझी इच्छा आहे. पक्षाच्या नेत्यांसमोर मी माझी इच्छा मांडलेली आहे. काही नेत्यांना अजून मी भेटत आहे आणि मी भूमिका, कुठला आधार घेऊन भूमिका मांडायचा प्रयत्न करतो आहे हेही मी नेत्यांसमोर मांडतो. आधार काय आहे म्हणजे नेमका? आता तुम्ही TV9च्या समोर बसलेला आहेत, काय सांगणार आधार काय? माझ्या पक्षाचा अंतर्गत विषयाचा जे काही विषय आहेत तो मी पक्षाचा एक सिनियर कार्यकर्त्यामुळे मी हे काही वस्तू मी मांडत नाही. पण पक्षाने परंपरागत सगळ्या विभागाची जी चर्चा केलेली आहे त्या लोकांनी त्यांच्या स्तरावर, आणि त्यांना काय वाटते ते योग्य वेळीच ते त्याचा प्रतिसाद देतील. कुठे ना कुठेतरी तुम्हाला घाटकोपरमध्ये त्रास पण भेटला? हां, घाटकोपरला त्रास पण भेटला तुम्हाला? नाही नाही, मला अजिबात त्रास नाही. मी गेली 5 वर्ष सातत्याने माझे 3 कार्यालय, सगळे कार्यकर्ता, लोकांची कामं, मग ती महापालिका असो, पोलीस स्टेशन असो, म्हाडा असो, SRA असो, मंत्रालय असो, मी 5 वर्ष सतत मी कार्यशीलच होतो. त्यामुळे तशी काही घटना वगैरेचा हे नाही. पण तुम्ही आमदार होता विद्यमान आणि मंत्री पण होता, BJP तुमच्या तिकीट का कापली? हे बघा, असं आहे की असा प्रश्न कोण मला विचारतो ना तर त्यांना मी समोर विचारतो की आधी 7 वेळेला मला दिली होती तेव्हा का कोणी विचारलं नाही की तुम्हालाच का देतात? बरोबर आहे ना. त्यामुळे पक्षाची ती सिस्टम नाही आहे. पक्षाची सिस्टममध्ये एकदा ठरलं, आमचं जे काही मत असेल त्या आम्ही त्या नेत्यांकडे प्रत्यक्ष आणि व्यक्तिगत मांडू. पण एकदा निर्णय झाल्यावर पक्षाच्या कामासाठी तुटून पडणं एवढंच आम्हाला माहीत. तर हे होते आमदार प्रकाश मेहता आणि माजी मंत्री. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आम्ही काम करतो, कामाला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही तिकीट मागणाऱ्या जे वरिष्ठ आहे त्यांच्याकडे आपला मत मांडलं आहे. कॅमेरामॅन योगेश आनंद पांडे, TV9 मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.